गुरुपौर्णिमा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात. आज गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीतील हा केवळ एक सण नाहीये, तर कृतज्ञतेचा दिवस आहे. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे नम्रतेनं मस्तक झुकवण्याचा हा दिवस आहे. गुरु हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एखादा शिक्षक उभा राहतो, पण खरं तर गुरु म्हणजे फक्त वर्गात धडा शिकवणारा शिक्षक नसतो. आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा पेटवणारा प्रत्येक जण गुरुच असतो. आपण बोलायला शिकतो, चालायला शिकतो, माणसांशी कसं वागायचं हेही लहानपणी शिकलं. हे सर्व कोणी शिकवलं? आपल्या आईवडिलांनी. म्हणूनच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई आणि वडील. शाळेत शिक्षकांनी अक्षरांची ओळख करून दिली, पण त्याचबरोबर शिस्त, वेळेचं महत्त्व, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांचेही धडे दिले. पुस्तकातील धडे एक दिवस विसरले जातात, पण शिक्षकांनी दिलेली जीवनमूल्य आयुष्यभर साथ देतात. जीवनात पुढे अनेक गुरु भेटतात. एखादा मित्र, एखादा सहकारी, एखादा वरिष्ठ अधिकारी, एखादा लेखक, एखादं पुस्तक, एखादा संत, एखादा कलाकार. अगदी एखादी चूक सुद्धा आपली गुरु बनते, कारण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. खरं तर निसर्गही आपला गुरु आहे. सूर्य रोज वेळेवर उगवतो. तो शिकवतो कर्तव्य कधीही चुकवू नका. नदी शिकवते सतत पुढे वाहत राहा. वृक्ष शिकवतात दगड मारणाऱ्यालाही फळ द्या. फुलं शिकवतात सुगंध देण्यासाठी स्वतःची जाहिरात नाही करावी लागत. आणि दीप शिकवतो स्वतः जळून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पसरवा. आजच्या काळात माहिती खूप आहे, पण ज्ञान कमी आहे. मोबाईलवर एका क्षणात हजारो उत्तरं मिळतात, पण योग्य प्रश्न विचारायला कोण शिकवणार? कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते, पण विवेक, मूल्य आणि माणुसकी शिकवण्याचं काम आजही गुरुलाच करावं लागतं. पूर्वी गुरुकुलात विद्यार्थी राहून शिकत असत. आज गुरुकुलाचं रूप बदलत आहे. ऑनलाईन शिक्षण आहे, डिजिटल वर्ग आहेत. जगभरातील ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. पण गुरुची गरज अजूनही संपलेली नाही आणि ती अनंत काळापर्यंत राहणारच आहे. कारण माहिती आणि शहाणपण यात खूप मोठा फरक असतो. गुरु केवळ उत्तर देत नाही, तो विचार करायला शिकवतो. गुरु केवळ यशाचा मार्ग दाखवत नाही, तो अपयशही पचवायला शिकवतो. गुरु केवळ करिअर घडवत नाही, तो व्यक्तिमत्व घडवतो. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे गुरु कोण आहेत असा प्रश्न जर स्वतःला विचारला तर कदाचित उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ज्यानं आपल्या जीवनाला योग्य दिशा दिली तोच आपला गुरु. आज आपण एक क्षण थांबूया, डोळे मिटूया आणि आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, ज्यांनी योग्य वेळी आधार दिला, चूक दाखवली, उभं राहायला शिकवलं, त्या सर्वांना मनापासून नमस्कार करूया. आज त्यांना फोन करा, एखादा संदेश पाठवा, किंवा ते या जगात नसतील तर त्यांच्या आठवणींना वंदन करा. कारण कृतज्ञता व्यक्त करण्याची योग्य वेळ उद्या नसते, ती आजच असते. शेवटी संत कबीरांचा एक सुंदर दोहा आठवतो. गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलहारी गुरु आपनो गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि परमेश्वर दोघं समोर उभं राहिले तर आधी गुरूंच्या चरणी वंदन करावं, कारण परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्गही सद्गुरूच दाखवतात. या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या जीवनात ज्ञानाचा दीप सदैव प्रज्वलित राहो, अहंकाराचा अंधार दूर हो आणि प्रत्येकाला योग्य गुरु, योग्य विचार आणि योग्य दिशा लाभो. हीच मनपूर्वक प्रार्थना. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शब्द
आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.